रात्रभर आपण एकाच पोझिशनमध्ये झोपलेलो असतो, त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्याला आपलं शरीर थोडं टाईट किंवा स्टिफ जाणवू लागतं. त्यामुळे लगेच इंटेन्स वर्कआउट करण्याऐवजी थोडंसं शरीराला हलकं करणं खूप गरजेचं आहे. तर चला मग आपल्या शरीराला हळूहळू जागं करूयात. नमस्कार मंडळी, मी प्रणाली, एक सर्टिफाईड योगा ट्रेनर. स्टेप इट विथ प्रणाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सुरुवातीला कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचं आहे. पाठीचं कणं ताठ, साइड स्ट्रेच करतोय, एक हात वरती करून दुसऱ्या बाजूला झुकवतोय. मान हलकं स्ट्रेच करतोय, शरीराला फोर्स करू नका. कम्फर्टेबल रेंजमध्येच तुम्ही मूवमेंट करा. 2 वेळा आपण उजवीकडे आणि डावीकडे करतो. दोन्ही बाजूला व्यवस्थित आपण वरती करू शकता आणि खाली मानेचं मूवमेंट करतो आपण हलके. ज्यानंतर आपण कॅट 2 वेळा वरती म्हणजे मार्जरासन करणार आहोत. 2 वेळा साईडला करतोय. ओके, टेबल टॉप पोझिशनमध्ये येतं. खांद्यांचं जे आपलं हात शोल्डर आहेत रोटेशन ते खांद्याच्या रेषेत आणि पायावरती ठेवून सीटच्या रेषेमध्ये आहे. रोटेशन करतो. हाताची बोटं पूर्णपणे उघडलेले आहेत. क्लॉकवाईज 5 वेळा आणि आपण क्लॉकवाईज पाठीमध्ये अशा पद्धतीने कर तयार करतो आणि श्वास सोडत परत खालच्या बाजूला कर तयार करतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कमरेला सुद्धा रिलॅक्सेशन देऊ शकता. पाच ते 6 वेळा ही तुम्ही मूवमेंट करायची आहे, जेणेकरून तुम्हाला रिलॅक्स वाटेल. आता जमिनीवरती झोपायचं आहे. दोन्ही पाय वरती उभे ठेवायचे. तसे आपले टाच आहेत ते सीटला लागले पाहिजेत. आपले हात आहेत ते खांद्यांच्या रेषेत घ्यायचे आहेत आणि पाय हळूवार आपले पहिल्यांदा डावीकडे झुकवायचं आणि उजव्या दिशेला बघतोय. परत सेंटरला येतोय आणि परत दुसऱ्या बाजूला. मर्कटासनचा हा एक प्रकार आहे ज्याच्यामुळे आपल्या कमरेला खूप आराम मिळतो. ज्यांना बॅक पेनचा त्रास आहे त्यांनी हे आसन जरूर दिवसातून एकदा तरी करावे, जेणेकरून तुम्हाला बॅक पेनमधून रिलीफ मिळेल. आता नी टू चेस्ट टच करतो आहे. आपण पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करतो आहे आणि जितकं शरीराच्या जवळ घेता येईल तितकं घेऊयात. खालचा पाय स्ट्रेट असेल. सेम दुसऱ्या बाजूला देखील करतो आहे. पाय गुडघ्यात दुमडून वरती घ्यायचं आहे आधी आणि नंतर खाली सोडायचे. खालचा पाय स्ट्रेट ठेवतो. ही मूवमेंट तुम्ही 5 ते 6 वेळा नक्कीच करू शकता. आता अपोजिट ट्विस्ट करतो आहे आपण. अपोजिट हँड आपण नीवरती ठेवतो आणि पाठीमागे ट्विस्ट करतो. असं दोन्ही बाजूला तुम्ही 10 वेळा करू शकता. जी मूवमेंट आहे ती तुम्ही कंट्रोल्ड असू दे. आता लास्ट डीप ब्रीथिंग करायचं आहे. डावा हात चेस्टवरती, उजवा हात पोटावरती. दीर्घ श्वास घेऊया. श्वास घेताना आपलं पोट वरती येतं आणि श्वास सोडताना खाली जातं. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. हे साधारण तुम्ही 2 ते 3 मिनटं करू शकता. हे होतं आजचं सिम्पल 10 मिनिट फुल बॉडी मोबिलिटी रुटीन. लक्षात ठेवा की बॉडीला लगेच जास्त पुश करण्यापेक्षा थोडंसं जेंटली आधी मूव करा. आणि हे रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की स्टे फिट विथ प्रणाली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.